नमस्कार मंडळी, गुड इव्हिनिंग. आणि खूप दिवसांनी आपण हा ब्लॉग स्टार्ट करतोय. सो नवरात्री सुरू झालेले आहे, तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं जेवण बिवण सगळं आवरलेलं आहे. आज आम्ही थोडंसं ट्रेडिशनल वेअरमध्ये खाली जाणार आहोत गरबा खेळायला. तर आता मला रेडी व्हायचं आहे, कारण की आज आहे वीकेंड, त्यामुळे रात्री लेटपर्यंत गरबा चालणार आहे 12 वाजेपर्यंत. मी म्हटलं आज आपण मस्त आरामात रेडी होऊ, फोटो बिटो काढू आणि छान गरबासुद्धा खेळू. तर छोटासा ब्लॉग असेल, तुम्हाला दिसेल सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय काय करणार आहोत, कशी धमाल करणार आहोत, सोसायटीमध्ये कसं कसं काय काय केलंय, ते जेवढं होईल जमेल तेवढं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू. तर चला आता आपण रेडी होऊया आणि थोड्या वेळ तुम्हाला भेटूया. तर आम्ही छान रेडी झालो आहोत. थोड्या वेळाने तुम्हाला फुल लुक दिसेलच. अनिका मॅडम आमच्या रेडी झाल्यात, झोप आली होती तिला. कसं कसं करून रेडी झालं बघू. आता थोडे फोटो काढेपर्यंत तरी जागी राहते का. आता आधी आम्ही जाणार आहोत खाली, जिथे थोडंफार फोटो आणि एक दोन रील काढायचं आमचं ट्राय असणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला गरबा बघायला मिळेलच. तर अर्धे लोक तर गेले आहेत खाली, अर्धे घरी तयार होतात. बघूया कोण कोण येतंय खाली. सगळ्यांना मी सांगितलं तर होतं की आज वीकेंड आहे, आज बऱ्यापैकी वेळ आहे. सो आज आपण ट्रेडिशनलमध्ये रेडी होऊन थोडा गरबा वगैरे करूया. आणि हा आमचा लास्ट इयरचा मी घेतलेला आहे चण्याचोळी. तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता, माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे. आम्ही मनालीला जाऊन शॉपिंग केली होती, तर डिटेल्स तुम्हाला तिथे सगळे मिळतीलच. आणि सो चला. सो वी आर बॅक होम. आणि वाजले आहेत रात्रीचे 12 वाजायला आलेत. हा जो मागे गोंधळ आवाज येतोय ना तुम्हाला, ते अर्निकाने माझं सगळं मेकअप नाही म्हणता ना, पण माझ्या ॲसेसरीज ज्या डब्यामध्ये ठेवलेत ना, छोटे छोटे आपले जे बॉक्स असतात प्लास्टिकचे, ते तिला ते असे वाजवायला आवडतं, त्याचा आवाज, म्हणून ते सगळं काढून टाकलंय तिने त्याच्यामधून. नुसता पसारा करून ठेवते. हो ना अर्निका, काय तिला आवडतं काय माहिती. मी लॉक करून बघितलं, सगळं करून बघितलं, चिकटपट्ट्या सुद्धा आम्ही लावून बघितल्या, पण तरीसुद्धा अर्निकाला तेच ओपन करून त्याच्यावर खेळायचं असतं. ते टॉयज इथे पडलेले आहेत. सो एनिवेज आय डोंट नो व्हिडिओमध्ये आता किती शूट झालं आहे, कारण नंतर आम्ही शूट नाही केलं. नंतर आम्ही मोठ्या सर्कलमध्ये पण नाचलो. पहिलं फक्त जास्त कोणी नव्हतं म्हणून आम्ही तिथे ते नाचवताना शूट करत होतो. आणि आता असं झालं आहे की सगळ्यांना लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे लोक कोणाचे टायमिंग्स मॅच नाही होत. मुलांचं जेवण, त्यांचं झोपणं, त्यामुळे पूर्ण वेळ देता येत नाही. त्यामुळे आम्ही पण थांबलो नाही. आज ॲक्च्युली 12 वाजेपर्यंत होतं, पण तरी आम्ही मला वाटतं 10:30ला वगैरे गेलो असेल तिथे.
त्याच्या आधी तर आमचा फोटो आणि रील्सच चालू होते आणि त्याच्यानंतर मग अराउंड 11:20पर्यंत वगैरे मी नाचलो. त्याच्यानंतर मी वरती गेले कारण अर्निका तिथे खूप मस्ती करत होती आणि एवढ्या गोंधळामध्ये तिला तिच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे टेन्शन यायचं. मग म्हटलं आम्ही वरती येतो. भूषणाचं आला नाही आहे, तो नाचतोय. त्याला त्या दिवशी जायला नाही मिळालं. म्हटलं आज तू तुझ्या मनसोक्त नाचून घे कारण की आज मी अर्निकाला घेऊन घरी जाते. सो लेट सी हा व्हिडिओ बघू किती होतो तो. मी अजून नक्की बघितला नाही आहे. जर खूप छोटा असेल तर उद्याचा व्हिडिओसुद्धा याच्यामध्ये कंटिन्यू होईलच आणि नसेल तर मग हा व्हिडिओ इथे स्टॉप होईल. सो आपण भेटूया आता उद्या. गुड नाईट.